माऊली आणि निलिमाताई दोघे आमच्या किचनमध्ये आलेले. तुमचं दोघांचंही स्वागत. हां, आपण निलिमाताई पहिल्यांदा आपण काय करतोय? टोस्ट पिझ्झा. टोस्ट पिझ्झा. मला साहित्य सांगता काय काय? ब्राऊन ब्रेड, कापलेली शिमला मिर्च, हा आपण पिझ्झासाठी बनवून घेतलेला सॉस आहे, मशरूम्स, हे चीज आहे ग्रेटेड, कांदा चिरलेला, चिली फ्लेक्स, बटर थोडंसं, लसूण बारीक चिरलेला, मिरपूड आणि ऑलिव्ह आहेत बारीक चिरलेले, मीठ. ओके, साहित्य बघले. फक्त मला सांगा, हे काय पिझ्झा काय? येस, पिझ्झाचा सॉस आपण केलेला आहे. टोमॅटो बारीक चिरायचा, त्याच्यामध्ये बेसिल किंवा चक्क तुळशीची पानं आणि ओव्याची पानं घालायची आणि चांगला परतून घ्यायचा. तो असा सॉसमध्ये तयार होतो त्याचा. मंडळी, साहित्य बघलं तर जाऊया कृतीकडे. पण मी नाही जाणार. माऊली ते असतात, कृती कोण आधी करेल? आधी माऊलीला कृती करायला लावूया. कृती म्हणजे काय? गाणं. त्याच्यासाठी आपण इथे आज आमंत्रण दिलेलं आहे. माऊली, नक्कीच. काय आता आपण काय ऐकवाल आमच्या ज्येष्ठ संगीतकार आणि प्रसिद्ध संगीतकार आपले अशोक पत्के काका यांनी मला त्या संत तुकाराम चित्रपटामध्ये गाणं गाण्याची संधी दिली. तो म्हणजे संत तुकाराम. या चित्रपटातलं मी गाणं तुमच्यासमोर सादर करतो. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची काळा, तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान, तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. क्या बात आहे. मस्त मस्त. धन्यवाद सर. ओके, आता आपण कान तृप्त झालेले आहेत. आता आपण जीभ तृप्त करूया. अगदी. हे आपण साहित्य बघितलं. आता काय करायचं? कांदा घ्यायचा. हे घालू. बरं माऊली, रेग्युलर रियाज वगैरे असं काही असतो का? काय नाही, असं कोणाचं कीर्तन किंवा कुठे भजन असलं तोच रियाज. आता थोडेसे मशरूम घालायचे. त्याला दैवी देणगीच आहे ह्या सगळ्याची. माऊलींचे भजन करून करून साक्षात भाषामध्ये माऊली चिन बसलेले, त्याच्यामुळं त्यांचं भजन करत राहायचं, पण विसर नाही पडायचं. ऑलिव्ह घ्यायचे थोडंसं. चिली फ्लेक्स आपल्या आवडीनुसार. असं माऊली तिखट आवडतं ना? आवडतं. काय तिखट? अगदी. काय झालेलं आहे. आता काय करायचं? बस आता हे 2 सेकंदांसाठी झाकून ठेवायचं आणि बंद करायचा गॅस. 2 मिनिटात आता ते गार होईल. ओके, पुढचा प्रोसेस सांग. पुढची प्रोसेस आहे, आता हा ब्रेड घ्यायचा आपण, त्याच्यावरती पहिला थर सॉसचा लावायचा. असा पिझ्झा केल्याचा मोठा फायदा असा आहे की एरवी जो खाताना सांडतो आपल्या अंगावर पिझ्झा, तो याच्यामधून सांडत नाही. मुलं खातात त्यावेळेला याच्यावरतीच भाजीचाही थर द्यायचा. ह्याला पण लावायचं नाही, सॉस त्याला थोडासा लावायचा अगदी. आता याच्यावरती आपण चीज घालणार आहोत. येस. आता ही दुसरी स्लाइस आपण याच्यावर ठेवतोय. ओके. आणि अगदी ऐन वेळेला सर्व करताना थोडासा गरम करायचा. आवडीनुसार चीज. वाव, मस्त. रेडी टू सर्व. येस, फर्स्ट क्लास. मंडळी, लिहून घ्या साहित्य आणि कृती. टोस्ट पिझ्झा बनवण्याकरता लागणारं साहित्य: कापलेली लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, भाजून घेतलेले ब्रेड, पिझ्झा सॉस, कापलेले मशरूम्स, किसलेलं चीज, बारीक चिरलेला कांदा, चिली फ्लेक्स, बटर, काळी मिरी पूड, चिरलेले ऑलिव्ह्ज आणि मीठ. कृती: प्रथम एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कापलेली लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, चिरलेले मशरूम्स, ऑलिव्ह्ज, चिली फ्लेक्स घालून नीट परतून मिश्रणाला एक वाफ आणावी. भाजून घेतलेल्या ब्रेडवर प्रथम पिझ्झा सॉस, सिमला मिरचीची तयार भाजी आणि किसलेलं चीज घालावं. दुसऱ्या ब्रेडला पिझ्झा सॉस लावून तो ब्रेड सिमला मिरचीच्या मिश्रणावर ठेवून भाजून घ्यावा. भाजल्यानंतर वरून चीजची सजावट करून टोस्ट पिझ्झा सर्व्ह करावा.